नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, अमेरिकेने नुकताच व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि हल्ला करून तिकडचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अटक केली. त्यांना अगदी बेड्या घालून अमेरिकेमध्ये आणण्यात आलं. आता त्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे हा काय आजच्या आमच्या व्हिडिओचा विषय नाही आहे. त्याच्यामागे नेमकी कारणं कोणती आहेत वगैरे हे सगळं हळूहळू समोर येईल किंवा त्याची चर्चा होत राहील. आजचा जो विषय आहे की या हल्ल्यानंतर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एका भाषणामध्ये असा उल्लेख केला की एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला, तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून आणलं आणि आपल्या इथे पाकिस्तानमध्ये जो भारताचा शत्रू म्हणून ज्याला आपण म्हणतो मसूद अझर, हा मात्र तिकडे पाकिस्तानात लपून बसलेला आहे. त्याला नरेंद्र मोदी का पकडून आणत नाहीत? पाकिस्तानवर हल्ला करावा आणि या मसूद अझरला आपण पकडून आणावं. नरेंद्र मोदी ती हिंमत दाखवतील का, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी विचारलेला आहे. अर्थात अशा पद्धतीचे सवाल हे विरोधकांकडून विचारले जातात कारण त्या माध्यमातून समोर बसलेले प्रेक्षक जे आहेत, श्रोते असतील, त्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे टाळ्या वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, जल्लोष करतात. त्यातून एक त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण होतो. ओवेसी यांनी हे जे विधान केलं त्यातून त्यांचा प्रयत्न हाच होता की समोर बसलेल्या आपल्या श्रोत्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी, पाठीराख्यांनी टाळ्या वाजवाव्यात, शिट्ट्या वाजवाव्यात, एवढाच उद्देश होता. मुळात अशा पद्धतीने दुसऱ्या देशावर हल्ला करणं, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून आणणं, जे काही आंतरराष्ट्रीय कारण असेल त्यामागचं जे काही त्या दोन देशांमधले संबंध असतील, या संदर्भात भारताची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. भारताने कधीही दुसऱ्या देशावर अशा पद्धतीने आक्रमण केलेलं नाही. की आम्हाला पटत नाही म्हणून दुसऱ्या देशावर आक्रमण केलं, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना पकडलं किंवा त्यांना तुरुंगात टाकलं किंवा मारलं, त्या देशाची सगळी सत्ता ताब्यात घेतली किंवा आपल्या पद्धतीने ती सत्ता चालावी असा प्रयत्न केला, असं भारताचं कधी धोरण राहिलेलं नाही. भारताच्या अवतीभोवती तर छोटे छोटे देश आहेत, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे किंवा श्रीलंका आहे. या देशांवर कधी दादागिरी भारताने केली नाही. उलट आत्ताच्या काही काळात आपण पाहतो हेच देश, याच्यामध्ये अगदी मालदीवसारखा देशसुद्धा भारतावर कुठेतरी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो, डोळे वटारण्याचा प्रयत्न करतो. बांगलादेश तसा प्रयत्न करतो. पाकिस्तान तर आहेच, अनेक वर्षांपासून भारताचा शत्रू म्हणूनच तो काम करतोय, हे आपण पाहिलेलं आहे. पण असं असताना सुद्धा भारताने कधी त्यांच्यावर हल्ला केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानकडून वारंवार हल्ले होत राहिले. अजूनही दहशतवादी हल्ले होत असतात, दहशतवादी भारतामध्ये सोडले जात असतात, पाकिस्तानात त्यांचे कॅम्प लागलेले असतात, तिथे सगळं प्रशिक्षण होत असतं, तिथून हे सगळे दहशतवादी पाठवले जातात. आपल्या इकडे सुद्धा अनेक लोक आहेत जे या भागात, सीमा भागामध्ये असलेले, विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये असलेले लोक हे त्यांना पाठिंबा देतात, त्यांना कुठेतरी मदत करतात. त्यातून हे सगळं होत असतं. आणि मग मध्यंतरी जो पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर ही कारवाई केली आणि पाकिस्तानला जबर दणका दिला. पाकिस्तानलाही शेवटी मान्य करावं लागलं की त्यांच्या इकडचे अनेक विमानतळ उद्ध्वस्त झाले, दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले, मोठं नुकसान आपलं झालेलं आहे, हे पाकिस्तानचे अनेक लोकांनी मान्य केले. पण जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर झालं त्यानंतर आपल्या विरोधकांचं काय म्हणणं होतं? कुठेही आपल्याला असं दिसलं का की विरोधकांनी केंद्र सरकारचं, मोदी सरकारचं कौतुक केलेलं आहे? टीका केलेलीच नाही, कौतुक केलेलं आहे, सैन्याचं कौतुक केलेलं आहे, असं दिसलं नाही. उलट याच सगळ्या विरोधकांनी वारंवार टोचून टोचून प्रश्न विचारले की किती विमान आपली पडली, किती लोक मारले गेले, ऑपरेशन सिंदूर करण्यामागचं कारण काय होतं, अमेरिकेच्या सांगण्यावरून आपण माघार का घेतली, कारण अमेरिका दावा करतोय. त्यामुळे आपल्या सरकारवर कोणताही विश्वास या विरोधकांनी कधी दाखवला नाही. मोदी सरकार जे आहे त्यांनी कारवाई केली, त्याच्यात आपलं नुकसानच झालेलं आहे असाच अर्थ काढत त्यांनी सातत्याने लोकांसमोर ही बाजू मांडत राहिले की पहा आपलं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे, आपण घाबरलेलो आहोत. हे दाखवण्याचा प्रयत्न कोणी केला? या विरोधकांनी केला, जे भारताचे नागरिक आहेत. हे विरोधक जरी असले सरकारचे तरी ते भारताचे नागरिक आहेत. त्यांचं पहिलं कर्तव्य आहे ती भारताची जी प्रतिमा आहे ती उंचावली पाहिजे, ती मलिन होता कामा नये आपल्या विधानांमुळे.
पण त्याचं भान या लोकांनी कधी ठेवलं नाही. त्यामुळे ते प्रश्न विचारत राहिले. एकीकडे सैन्याने सुद्धा आपल्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून काय काय नेमकं झालं, कशी कारवाई झाली, कशी अचूक कारवाई आपण केलेली आहे हे सांगितलं, तरी त्याचे वेगवेगळे अर्थ काढून त्याच्यावर वेगवेगळे तर्क लढवून कसं भारतीय सैन्य किंवा नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे सांगण्यात आलं. अगदी आत्ताच सुद्धा आपण पाहिलं की पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तेही म्हणाले पहिल्याच दिवशी आपण पराभूत झालो. म्हणजे एकीकडे हे विरोधक जे आहेत ते कोणाची बाजू घेतात तर पॅलेस्टीनच्या संदर्भामध्ये पॅलेस्टीनची बाजू घेतात. पॅलेस्टीनमध्ये किती लोक मारले जात आहेत, मुलं मारली जात आहेत, महिला मारल्या जात आहेत, तिकडे कसे लोक उपाशी आहेत याविषयी इथे सांगतात, ज्यांचा आपल्याशी तसा काहीच थेट संबंध नाही. पण प्रियांका वड्रा हातामध्ये पिशवी घेऊन पॅलेस्टीनचं समर्थन करतात, त्या ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करत नाही. त्याच्यावर चर्चा पाहिजे असते जेणेकरून मोदी सरकारला कुठेतरी मान खाली घालायला कशी लावता येईल संसदेमध्ये, याचा प्रयत्न आपले हे लोक करतात विरोधक. पण पॅलेस्टीनच्या बाजूला मात्र पॅलेस्टीनचे कसे लोक मारले जात आहेत, इस्रायल कसं त्यांचा नरसंहार करतोय हे सांगायला इकडचे लोक पुढे असतात, ज्या देशांचा आपल्याशी काही थेट संबंध नाही, ना ते आपले शेजारी आहेत ना आपला काही त्यांचाही संबंध आहे. पण इकडे आंदोलनं होतात, इस्रायलचा निषेध इथे केला जातो. ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करायला कुठलंही आंदोलन होत नाही. कधी हे लोक रस्त्यावर उतरून गांधीजींच्या पुतळ्यासमोर उभं राहून ऑपरेशन सिंदूरची स्तुती करायला उभे राहिलेला पण पाहिले नाहीत. भाजपाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी स्तुती केली तर ते समजूच शकतं, पण हे कधी तेव्हा आले नाहीत. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत त्याविषयी हे बोलणार नाहीत. पण भारतामध्ये घुसलेले अनधिकृत पद्धतीने घुसलेले बांगलादेशी जे आहेत त्यांना बाहेर काढायचं म्हटलं की लगेच यांना रडू फुटतं, यांना दुःख होतं की कसं काय गरिबांना बाहेर काढणार. या पद्धतीची प्रवृत्ती या लोकांची आहे. नुसता धुरंधर सिनेमा आला, आत्ता आपण पाहतोय धुरंधर या सिनेमाने अनेक विक्रम केले, जागतिक स्तरावर सुद्धा तो लोकप्रिय झाला. पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीने आपला एक व्यक्ती भारताचा कसा हेर म्हणून जातो आणि तिकडच्या माफिया जगतामध्ये प्रवेश करतो हे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यातून केलेला एक सत्यकथेवरच आधारित आहे. फक्त त्याच्यामध्ये अर्थातच चित्रपटात अनेक बाबतीत स्वातंत्र्य घेतलं जातं, पण खरी कथा आहे. तर आपल्या इकडच्या लोकांचा तिळपापड झाला त्याच्यामुळे असे चित्रपट काढतात, त्याच्यामुळे प्रोपोगंडा तयार होतो, हिंदू मुस्लिम केलं जातं, मुस्लिमांबद्दल एक प्रकारची विचित्र भावना लोकांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी असे चित्रपट काढले जातात, अशी यांची विधानं होती. काही पत्रकार तर पाकिस्तानच्या संदर्भात आपण द्वेष निर्माण करतो या माध्यमातून इथपर्यंत बोलायला तयार आहेत. मग असे लोक भारतात आहेत जे आपल्याच देशाने केलेली कारवाई दुसऱ्या देशावर, की जो देश आपल्याकडे सातत्याने दहशतवाद निर्माण करतोय त्याच्यावर कारवाई केली तरी प्रश्न आपल्यालाच विचारणार. ते पाकिस्तानला प्रश्न विचारत नाहीत. बालाकोटची कारवाई केली, उरीची कारवाई केली, ही खरी कारवाई आहे का, दाखवा पुरावे आम्हाला, तुम्ही खरोखरच कारवाई केली का, हे शंका घेणारे लोक आहेत. त्यामुळे आज ते मोदींना म्हणत असतील की मोदींनी कारवाई करून दाखवावी, बांगलादेशवर कारवाई करावी, पाकिस्तानवर करावी, आणावं मसूद अझहरला पकडून, करावी कारवाई. भारताने ठरवलं तर मसूद अझहरच काय मुनीरचं सुद्धा मानगुट पकडून आपण आणू शकतो, एवढी आपली निश्चितच ताकद आहे. त्यावेळेला हल्ला झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झाल्यावर स्वतः तिकडचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत तेच म्हणाले ना मध्यंतरी भाषणामध्ये की लष्कराने आम्हाला सांगितलं की तुम्ही बंकरमध्ये लपा. म्हणजे ही अवस्था होती पाकिस्तानची. भारताने केलेल्या आक्रमणानंतर एवढी त्यांची भंबेरी उडाली, पण याचं कौतुक कोणी केलं का, विरोधकांनी? कोणी नाही. त्यामुळे मोदी उद्या मसूद अझहरला पकडून आणतील सुद्धा किंवा तिथे मारलाही जाईल तो कारवाई करून. बांगलादेशवर सुद्धा अशी कारवाई आपण करू शकतो, पण ती आपली धोरणं नसतात, आपण तशा पद्धतीने वागत नाही. आता ताई आपली भूमिका नसते, 4 गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि जर असं केलं तर आपल्या तिकडचे लोक काय करतील, खरोखर मोदींना पाठिंबा देतील, मोदींचं कौतुक करतील. कुठे गोळा होऊन मोदींचे पोस्टर घेऊन हेच सगळे विरोधक मोदींनी केलेल्या कार्याचं कौतुक करतील, स्तुती करतील, अशी शक्यता तरी वाटते का या सगळ्या गेल्या काही वर्षातील घडामोडी पाहता? अजिबात नाही. उलट मसूद अझहरला पकडून आणलं तर बघा हिंदू मुस्लिम करण्यासाठी काम केलं, पाकिस्तानबद्दल द्वेष निर्माण केला लोकांच्या मनामध्ये, हीच भावना व्यक्त करतील. अर्थात नरेंद्र मोदी यामुळे घाबरून असे काय करणार नाहीत किंवा असं काय करण्याची त्यांची ताकद नाही असं अजिबात नाही. ऑपरेशन सिंदूर करूनच दाखवलं. काँग्रेसला तर तो विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही, कारण 26/11 सारखी एवढी मोठी घटना
ज्याच्यामध्ये 150पेक्षा अधिक लोक मारले गेले मुंबईमध्ये. 10 अतिरेकी आले, 60 तास त्यांनी आपल्या इकडच्या सगळ्या व्यवस्थेला झुंजवत ठेवलं. त्याची खबरबातसुद्धा तेव्हाच्या सरकारला नव्हती की कधी ते आले, कसा हल्ला झाला, कोण हल्ला करते हे सुद्धा माहिती नव्हतं सुरुवातीचे काही तास. असे लोक ऑपरेशन सिंदूरबद्दल प्रश्न विचारतायत. त्या धुरंधरमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. मी मागच्या वेळेला सुद्धा एका व्हिडिओत उल्लेख केला होता की त्याच्यात असलेला जो माफिया असतो, जे माफियांची गँग असते, 26/11चा हल्ला होत असताना ते तिकडे टीव्हीवर बघत असतात. तो हल्ला झाल्यानंतर ते म्हणतात की आपल्यावर कोणीच हल्ला केला नाही भारताकडून, एवढं सगळं करून सुद्धा. मग ही तेव्हा अवस्था होती आपली. एवढं सगळं घडूनही आपण पाकिस्तानवर हल्ला सुद्धा केला नाही. आता मात्र आपण ऑपरेशन सिंदूर करून दाखवलं, उरीचा कारवाई जी आहे ती करून दाखवली, बालाकोटची कारवाई केली. पण या विरोधकांनी विश्वास दाखवला नाही. हे नुसता धुरंधर चित्रपटाला तर तिळपापड होणारे हे विरोधक मसूद अझहरला पकडून आणल्यावर काय करतील? तुम्हीच विचार करा. पाठिंबा देतील मोदी सरकारला की विरोध करतील, शंका कुशंका निर्माण करतील, डिवचतील? तुम्हीच याची उत्तरं द्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.